आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काका मला अजूनही कळत नाहीये नेमकं कोण कोण असणार आहे आपल्या टीम मध्ये। अरे कोण कोण म्हणजे मी आहे ना, मी खेळणार कबड्डी। आणि तुला येते का कबड्डी? तू खेळणार? दादा अरे हा तू मी आणि हा खेळेल काय रे वेंकी? तू कबड्डी खेळणार ना? हा वेंकी अरे हा बघा गेला। ओ बाबा, तुम्हाला संकटात पाहून तुमचा लाडका मुलगा पळून गेला, तो बघा। संतोष, अरे काय बोलतोयस तू? त्याच्या बहिणीचं लग्न असं हे स्वयंवर रचून कबड्डीची मॅच खेळून ठरते? हा विचार करवत नाहीये, त्याला वाईट वाटतंय त्याला म्हणून निघून गेला। तुला एवढी गोष्ट कळत नाही का रे? आणि संतोष, मला वाटतं तू एक गोष्ट विसरतोयस। कबड्डी खेळायला सगळ्यात आधी तू तयार झाला होतास, लक्षात आहे ना तुझ्या? मी? ओ बाबा काय बोलताय? मलाच वाईट ठरवा। ओ जर का तुम्ही आधीच लग्नाला तयार झाला असतात ना, तर ही मॅचच लागली नसती। तुम्हीच म्हणालात ना सिद्धूला, लाव रे मॅच, म्हणून लागली मॅच। तुम्ही हो म्हणालाय ते विसरू नका, माझ्यावर टाकतात। आणि ही कबड्डीची मॅच आहे, बॅडमिंटनची मॅच नाहीये। अजून खेळाडू लागणार, इथे फक्त मी आणि सिद्धू आहे। अजून खेळाडू कुठे आहेत? काका आपल्याला लवकरात लवकर सगळ्यांना समजावं लागणार आहे, कारण आपल्याला फक्त खेळाडू नको होतं, चांगल्यातले चांगले खेळाडू लागणार आहेत आपल्याला। हो, त्या प्रतापची टीम म्हणजे त्याच्यासारखी स्ट्रॉंग असणार। शेवटी स्टेट लेवल कबड्डी प्लेयर आहे तो। लक्षात घ्या, तुम्ही एका कबड्डीपटूशी बोलताय। अरे भावनाशी लग्न करायचंय ना तुला, मग कशाला त्या कबड्डीच्या सामन्यांच्या फंदात पडायचं? आपल्या इगोवर आलं तर आपण मागे पुढे पाहत नाही। हे बघ, हे तू मला सांगू नकोस। इथे आलायस ना आता, जो काही इगो असेल ना तो घरी ठेवून यायचं। जितके मागितलेत तितके पैसे द्यायला मान्य केलंय ना आम्ही। पण काका कबड्डी टीम तयार करण्यासाठी आपल्याला किमान 7 लोकांची गरज आहे आणि 5 राखीव, ते कोणी नाहीच आहेत आपल्याकडे। सिद्धू, तू म्हणतोस ते खरं आहे, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल रे। काहीतरी रणनीती आखावीच लागेल आपल्याला। कोणी कितीही रणनीती आखू देत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही। कबड्डी खेळणं हा माझा प्रांत आहे, आणि त्यात मला हे असे फालतू लोक हरवू शकत नाही। अरे ते सगळं मला माहिती आहे, पुढे बोल। आपल्याकडे टीम तयार आहे, पण माझे सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत। ते उगाच कुणाशीही मॅच खेळणार नाहीत। मग आता काय करायचं? जिंकणाऱ्याला रोख बक्षीस जाहीर करायचं, म्हणजे माझ्याकडचे सर्व अव्वल दर्जाचे खेळाडू मी आपल्या टीममध्ये घेऊन येतो। त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस कमी होतील आणि मी भावनेच्या गळ्यात माळ घालून मोकळा होऊ शकतो। तुझ्या मागण्या तर वाढायलाच लागल्या, आणि एवढं करूनही जर तू हरलास तर हातातून सगळं निसटून जाईल। पैसा पाय पैसा जाईल, आणि भावना बिन लग्नाची राहील। असं अजिबात होणार नाही। ठीक आहे, तुला एवढीच खात्री आहे तर आम्ही बक्षीस जाहीर करतो। तू तुझी टीम तयार कर। ठीक आहे, मी लगेच सगळ्यांशी बोलतो, येतो मी। मला वाटत नाही प्रताप सारख्या खेळाडूला कोण हरवू शकतो। मला एक सुचतंय, आपण जर त्यांच्यातला एखादा खेळाडू फितवला तर? कोणता खेळाडू?
आपण आत्ता जर हे केलं नाही ना तर भावना मॅडमना नाईलाजाने त्या प्रतापशी लग्न करावं लागतं. सिद्धू, अरे काही काय बोलतोयस? तो मुलगा भावना करता योग्य नाहीये. अतिशय उर्मट आणि माजोरडा माणूस आहे तो. भावनाचं लग्न त्याच्याशी होऊच शकत नाही. अहो पण बाबा, अशी कबड्डीची मॅच खेळून लग्नाचे निर्णय घेता येतात का? हरीश, मग आजच्या काळात स्वयंवर नसून लग्नाचे निर्णय घेता येतात का? बाबा, अहो पण आपण कशाला इतके प्रयत्न करते? जो मुलगा समोर येईल त्याच्याशी लग्न करायला तयार आहे मी. मॅडम, तू काय बोलतेस भावना? तुझे बाबा सांगतायत ना तो मुलगा चांगला नाहीये, तुझ्यासाठी योग्य नाहीये तो. त्याला तुझ्या अटी मान्य आहेत म्हणून उठून त्याच्याशी लग्न करायचं हे बरोबर नाहीये बाळा. अहो तुम्ही ना जयंतरावांना आणि जान्हवीला फोन करा, त्यांना हे सगळं सांगा, ते नक्की मदतीला येतील. नको लक्ष्मी. अगं, जयंत आपला जावई आहे. म्हणजे त्याला जर हा सगळा प्रकार कळला म्हणजे भावनाचं मलाही एक बहीण आहे. घरचे तिच्या लग्नाबद्दल तिच्याबद्दल कसे पॉझिटिव्ह असतात ते माहिती आहे मला. मी समजू शकतो तुमचं. नाही, एक मिनिट, हे बरोबर बोलतायत. अहो जयंतरावांना नको कळवायला. तुम्ही घेऊन बसा तुमची तत्व. काय तर म्हणे जावई. यामुळेच तुम्ही मॅच सुरू व्हायच्या आधीच हरणार आहात. पण बाबा, याचा अर्थ तुम्ही मॅच हरलात तर भावनाला त्या मुलाशी? नाही बहिणी, असं काही होणार नाहीये. आपण ही मॅच हरूनच द्यायची नाही तर आपण पूर्णपणे प्रयत्न करू ना. म्हणजे तितकंच आहे आपल्या हातात अजून. व्यंकी, तू तयार आहेस ना? वेंकी दादा प्लीज माझी मदत कर. मी करेन सगळं व्यवस्थित. माझ्यासाठी नको पण भावना मॅडमसाठी तरी मदत कर ना प्लीज दादा, प्लीज. लक्ष्मी निवास